दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती, आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. तर आता छत्रपतींचं नाव घेतलं म्हणल्याच्या नंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ती शब्द गेली असतील, कारण पोटात 17-18 दिवसाचं अन्न नव्हतं. माता माऊलीला मी मानतोय, माय बहिणीला मानतोय, आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का. तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी पण व्यक्त करतो, कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणं, छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतलाय, मग त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय. ती खालावलेली होती. आज दादांना आम्ही पहिल्यांदा इतकं आक्रमक होताना बघितलं. याचं सगळं मूळ कारण आहे देवेंद्र फडणवीस. हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे हा देवेंद्र फडणवीस. याला तर खरं महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे आणि गुजरातला पाठवलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातमध्ये पाठवतो, इथे पक्ष फोडतो, एखाद्याचा अख्खा पक्ष दुसऱ्या पक्षाला, दुसऱ्या लोकांना देतो. न्याय व्यवस्था यांची सगळी काही हुकुमशाही सुरू झालेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचं मी आतापासून नाही 2016 पासून बघते. तुम्हाला मराठा समाजाविषयी इतका काय द्वेष आहे हे मला अजून सुद्धा कळलेलं नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही काय केलं, काही दलाल समन्वयक होते, दुकानदार समन्वयक, ज्यांनी मराठा मोर्चाच्या नावावर दुकानदार केला, त्या हरामखोरांना घेऊन तुम्ही गुप्त बैठका घ्यायचे. त्या 1-2 बैठकांना मीही होते, पण मला तुमचं ते पटल्याने भूमिका, मी बाजूला झाले. पण आमची पहिली वाट जी मराठा मोर्चाची लावली ना, 2019च आरक्षण भेटलं असं त्या दलाल समन्वयकांनी लावली. आणि आज पण ते काही कुत्रे आहेत ना, ते मुंबईला पोस्टर लावत फिरते 10% आरक्षणाचं. जे आरक्षण आमच्या काहीही उपयोगाचं नाही. आम्ही मागणी केली एक, सगळे सोयरे, आमचं हैदराबाद गॅझेट, आमच्या ज्या मागण्या ते गुन्हे मागे घ्या, त्या मागण्या कोणत्याही आल्या नाही. तुम्ही डायरेक्ट दुसरं आरक्षण दिलं आणि मस्त तुम्ही गालातल्या गालात हसतात फडणवीस साहेब. म्हणजे तुम्ही आधुनिक आळाजी पंथाची औलाद आहे का? मराठ्यांच्या विरुद्ध कटक आरक्षण करताय का तुम्ही? हा, आता मनोज जरांगे पाटलांच्या विरुद्ध तुम्ही एवढं कटक आरक्षण करताय. आज आमचे दादा आमच्या जवळ व्यक्त झाले. हे बघा फडणवीस साहेब, तुम्हाला हा इशारा आहे, जर जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटून टाकन मराठा समाज. मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका. तुम्हाला असं वाटतं की सगळे लोक मी ईडीच्या काडीच्या बिडीच्या धाकाने सगळे घेतले, सगळे आपल्या म्हणजे काय ते भ्रष्टाचारी नेते सगळे त्या डिटर्जंट पावडर सारखे धुवून घेतले तुमच्या पक्षात आल्यावर. हा जरांगे पाटील आहे, जातीवंत मराठा आहे. हा तुमच्या डिटर्जंट पावडरच्या झोक्यावर येणार नाहीये. तो जातीवंत मराठा माणूस आहे. आणि तुम्हाला आणखीन मराठ्यांना समजलंच नाही. तुम्हाला काय वाटतं मराठे येडे असे तसे. आता तुम्हाला मराठ्यांची लाट खरी कळणार आहे. 2024 मध्ये आम्ही सगळे घरातले लोक घरातले पैसे खर्च करू, सगळा खर्च करू. तुम्हाला महाराष्ट्राबाहेर हाकलल्याशिवाय, या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर हाकलल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही आमचे गरजवंत लोक उभे करू, पण तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. फडणवीस साहेब,